टाकटुक टुकटुक या सस्पेंड. पहिलं षटक पॉवर प्लेचा कोपचा कोपची दुमडा दुमडी टिमका टिमकी चिमका चिमकी आतल्यात घरपट्टी पाणीपट्टी तालुक्याबाहेर 7-12 या भयानक कार्यक्रम मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. याचे केस जसा काही जंगल निर्माण झाला हिरवागार बघा. गज्जू भाऊ जाऊया. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅक मध्ये आकाश. कन्यादान करस महंग महंग आत्महंग पोरारत मग बॉलर डोळ्याला पाणी लावा. नाही इलाज. वाईट बॉल खरा बॉल चुकीचा चेंडू. एक्स्ट्राची धाव येईल धावफलकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. गोलंदाज तयार होईल आकाश. स्ट्राईक एंड मध्ये फलंदाज रोहित. बाप्पा रे अक्कल बंद झाली. कांड्या टाईट झाल्या बार. तो तिकडे बॉल हुकला की इकडे करतो. बॉल आहे. आम्हाला वाटला खैस आहे. असाच काहीतरी परिणाम आहे. पहा काही का असे ना तिथे जरूर डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये जो आपल्याला पाहायला मिळतो. आमच्या डीजे ऑपरेटरचं कौतुक करावं लागेल. फक्त थोडंसं मीठ टाका म्हणजे डिले बिले देता आलं तर बघा. जाऊया. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक मध्ये आकाश. पहा विनंती आहे प्रेक्षक मायबापांना. रेलिंग आहे ना ते रेलिंगवर जोर नका द्याव. भले येऊन माझे उराड्यावर बसा. काही फरक नाही. होईल तर माझा सपोर्ट लोशन पापड मोशन होईल. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येत आहेत मित्रांनो. त्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. रेलिंग वरती जोर देऊ नका. यावेळेस फटका इथे हवे. शतकचे बॉल खाली पडून नाही लात. कांद्यावर कांदा डबल कांदा षटकार मानून बॉलरचा केला बांधा. बाप्पा रे डीजे वाल्या वाजाय ना. थँक्यू धन्यवाद डीजे. मैदानाच्या आतमध्ये फटका मात्र मस्त आला. गरमागरम वडापाव काय सांगायचं. आले आले 7-8 जण समोशावर बिलगलेलं. बाप्पा चटणे सकाट. नशीब त्या पिलेटी तरी टिकल्या. मला वाटलं विचार पडला त्या पिलेटीचा चुराडा कर्ज होतो का काय. हरकत नाहीये. गोलंदाज तयार. यावेळी देखील हो फटका ला जवाब बेकार. बाप्पा रे असा कार्यक्रम झाला ना तर माझा डॉयलॉग पुरा होईत आहे. तुझी घरपट्टी पाणीपट्टी भर नाही तर मा जोमात याल तू कोमात घाले. म्हणजे काय माहिती आहे का मग असा कार्यक्रम होईल. भाजी चांगली शिजली पण त्याच्यात बिना मिठाची म्हणजे आळणी पांचाट पुंचाट होईल कार्यक्रम. नाही तर योगेश वाघ आला आणि पब्लिक हसली नाही. मग 4 गोदड्या घरात जेवून गुदमारलेला बरा ना. इथे जरूर जाऊया. मैदानाच्या आतमध्ये फटका चांगला आलाय. संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. 58 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. हा जरा हाताला माती लागली गालाल पण लावून जाय. काय बोलायचं स्टेपण्या यांच्या मजबूत आदर. तो बघ एक स्टेप. अरे ना बाबा वागा होत पण बिना शेपटीचा जरा जवळ येऊन बस ना. मुक्का बिका ज्या वाटला तर एक पप्पी जे. यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न ना इलाज झाला. एक सिंगल घेतले. क्षेत्ररक्षक दूरवरून आला बॉल पर्यंत. तोपर्यंत खालच्या आळेचा गडी वरच्या आळेला वरच्या आळेचा गडी खालच्या आळेला कार्यक्रम फिट झाला. खाव पका मीठ गडी व्हावं नीट. पहिल्या षटकाचा खेळ ठाकून ठोकून संपला गेलाय आणि पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती 12. डीजे वाले आता वाजाय मारून तिकडे ठोक. थँक्यू धन्यवाद डीजे. विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम तुम्हाला 3 षटकही 15 मिनिटांमध्ये बरोबर कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा फुकाट जीएसटी भरायला लागेल म्हणजे पॅनल्टी. एक टायमाला आयटमला जीएसटी लागलेली ती वसूल होते पण मॅचेत पॅनल्टी नको. एक क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये 30 सर्कलमध्ये घेतला जाईल. याची आपण दक्षता नोंद घ्या. कचू भाई काय हरावळ काही केसाव पिरली लय भारी. तुम्ही आम्ही एन्जॉय करताय मित्रांनो. सुरेशदादा पाटील यांचा लकी नंबर अर्थात 9961 एन्जॉय करताय. एसडीपी ट्रॉफीचा थरार.
खरं आता निश्चित या स्पर्धेमध्ये इथपर्यंत मला पोहोचवण्याचं काम आमचे जयेशदादा देसले ज्यांच्या माध्यमातून, त्यांचं खरं आता जन्मच या गावामध्ये झालेला आहे. लहानाचे मोठे या गावामध्ये झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी एक वॉर्निंग आली डायरेक्ट वरून, हेड ऑफिसवरून, मला योगेश वाघ पाहिजे. तो मला सांगतो मला काही सांगू नको, मला तू पाहिजे. कांड्या टाईट, ठीक आहे म्हणा, हरकत नाहीये. यावेळेस षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2. सुजित मुंडे तयार. हे बाप्पा, हे 12वे खेळाडू बघा, काहीतरी आयडियास बिडियस लावा, रट्ट्याल मुळी येत बाहेर येतो त्याचा. तिकडं आऊट झालं इकडं करीतो बॉल. खुर्ची पाठल ना खुर्ची. मला आयडियास आयडियास आणले का तुम्ही? आयडियास नाही, खिशात ठेवायला लागेल. 12वा खेळाडू, करंट मारत जाऊ नको, फुकाट मला उलटी उडी मारायला लागेल, कार्यक्रम फिट व्हायचा. फलंदाज इथे बाद, विकेट, पहिला धक्का. चला मैदानाच्या आतमध्ये विनंती आहे, लगेच नवीन फलंदाज पाठवा. जेव्हा 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतायत तेव्हा तिसऱ्या खेळाडू कक्षामध्ये तयार राहायचं आहे. आपल्याला विनंती आहे. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये मयूर कातकरी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. क्षेत्ररक्षण करणारी टीम, आपल्याला विनंती आहे, तुम्हाला प्रति षटकामागे 5 मिनिटाचा अवधी असणार आहे आणि 3 षटकही बरोबर तुम्हाला 15 मिनिटात कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळे आपण वेळेसाठी सहकार्य करणं आवश्यक असेल. गोलंदाज सुजित मुंडे आला ना, पहिलेच बॉल कार्यक्रम फिट केला. काय सांगायचं, असा बॉलर चांगला म्हणजे लय भयानक, व्हायरस पेक्षा भयानक व्हायरस. चला जास्तचा वेळ घेऊ नका, विनंती आहे. अगदी ट्रॉफी पाहिल्यानंतर प्रेमात पडाव. काय सांगायचं, माझा षटक वजन होईल त्याच्यापेक्षा ट्रॉफी कडक. उगाच नाही एसडीबी चषक नावारूपाला आलाय, कारण आयोजकांच्या माध्यमातून घेतलेली ही मेहनत खऱ्या अर्थ निश्चित त्यांचं कौतुक करावं लागेल. शिट्ट्या मारू नका रे, माझ्या अंगात काही शिरतो. फुकाड आज लिंबू नाही आणला नाही तर काय होतरताना रात जायची, हरकत नाहीये. अशा घरपट्ट्या आपल्याकडे देऊ नका, आपल्याला जोरात द्या. इथे जाऊया. सुजित मुंडे तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. मयूर कातकरी, खोटी अपील, खोटा बोला पण मजबूत बोला. बेमटेच्या देठापासून बोला. एक हात बाहेर आली तर आयडियास लावून कचकन आतमध्ये लोटा, म्हणजे खोटी अपील. अपील मध्ये आत्मविश्वास नव्हता, तिथे आला गेलाय हडड बॉल. चांगली गोलंदाजी. अगदी आपण पाहू शकाल सुजित मुंडे पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर एक सिंगल आली, त्याच्यानंतर डॉट बॉल आला. एक चांगली रणनीती. 4 षटकांची ही मॅच आपण एन्जॉय करताय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, षटकातला 4था चेंडू. सुजित मुंडे तयार. रट्टा मारला, बेमटेच्या देठापासून मारला, पण काय सांगता कुपोषित आला. फिल्डर हलूच नको, पार पायाच्या अंगाला बॉल येऊन दे. तो परत मात्र तिकडे काय सांगायचं, तिकडे पार डाळीत कांजात वरान झाला. पांचाट पुंचाट कार्यक्रम फिट झाला. 2 धावा आणि या 2 धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या दापलकावरती. आता उर्वरित जर पाहिलं तर 14 चेंडू, अगदी 43. आमचे काय झाला इकडे, मला वही देखता देखता इकडे काही सुमडेत कोंबडी मारली, त्या पण कळला नाही बाबा. काय सांगता आई, ह्यो गडी बारीक याचा इंजन बारीक, आवरेज फुल फटाफट म्हणून सांगता. खायचा आधी वांगा आणि बटाटा, चौकार मारायचा फटाफटा. तिथे 4 धावा. हा स्कोरबोर्ड आपण पाहतोय ना, आमच्या सुदर्शन सरांचा स्वतःचा हा स्कोरबोर्ड आहे. अतिशय मेहनत करा सुदर्शन सर घेत आहेत, त्यांचं कौतुक करावं लागेल. धावा दाबलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. आता 13 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. सरळ आणि साधा आणि सोपा जो प्रत्येकासाठी स्कोरबोर्ड आपण पाहतोय. खोसऱ्या बॉल होता, मुसक्या बॉल होता, पण नाही इलाज झाला. बघा बघा, हा बघा बघा, काय सांगता याच्या अंगात कंची हेडल शिरले बघा. असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती का, जिथे खेकड्याचा कांजी पेलेला वळवळ 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 वळवळ. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपले गेले 2 आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 20. उर्वरित 12 बॉल 38 धाब्यांची आवश्यकता. संधी देऊया आमच्या डीजे ऑपरेटरला थोडीशी.
थँक्यू. पहा अगदी आपण पाहू शकाल जे मल्हार ग्रुप कैरे चे सर्व सदस्यांना विनंती आहे, आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून प्रेमाची विनंती केली जाते. जे मल्हार ग्रुप कैरे चे सर्व सदस्य आपण या मुख्य व्यासपीठावरती तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्नेह असं स्वागत आहे. SDP ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला प्रेमाची विनंती केली जाते. या आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. भव्य दिव्य हे मैदान आयोजकांच्या खऱ्यातून या कार्याला तोडच नाहीये, कारण की सुरेशदादा पाटील म्हटले तर तिथे कशाचीच कमतरता भावणार नाहीये. तुम्हाला हे सुसज्ज मैदान, हे व्यासपीठ, ही बाईक प्रत्येकाच्या स्वप्नामध्ये असते. ती बाईक आमच्या काळात EMAT नव्हती. काय झालं, सावरीच्या बॅटी घेऊन जायचा, रट्टा मारला का दांडा हातात, अक्कल बंद व्हायची. जाऊया काय म्हणता, तुमच्या काळात काय दांडा हातात यायचा का? सोड्याचा म्हणजे तुमचा दांडा पॉवरफुल आहे हो. तुमच्या दांड्याला काय खत घालून घालून दांडा मजबूत झाला. जाऊया इथे यावेळेस अजित भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी तयार. समोर फलंदाज संकेत जाधव. ज्याला आपण पाहतोय उर्वरित 12 बॉल 38 धावांची आवश्यकता. बास आमच्याकडे सर्व प्रकारचे व्हाईट बॉल स्वस्तना अल्पशा दरामध्ये मिळतील. त्यामधली जाहिरात इथे हा चेंडू आलाय व्हाईट. एक्स्ट्राची धाव येईल धावफलकावरती. आता मात्र 12 बॉल 37ची आवश्यकता. धावफलकावरती 21 धावा ज्या मात्र जोडल्या गेल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार अजित भोईर. मोठे घरचा पोकळवासा 12 शिरा बसा बसा डास दूर डॉट फुसका बार चायनाचा बाल ठिसक्या तिथे डॉट. निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यास आमचे स्कोरर आहेत का? मला वाटलं चॅटिंग वाला गडी आहे. नाही तर यो टाइम बोला तर इंस्टा वाला चॅटिंग लय भारी. एक मोबाईल पण 4-4 जणीशी चॅटिंग फटाफट. यावेळेस हो फटकाला जवाब बेकार. घुमायला तो बेकार षटकार. हान ग सख्या पहिली बारी लागला तर लय भारी, नाही तर उठला सुटला चोळीत मळीत पळाला घरी. बापा रे षटकार. षटकऱ्याला आता मात्र सामन्यामध्ये थोडस चित्र बदललं गेलंय. 10 बॉल 31ची आवश्यकता, कारण धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 27 धावा चांगल्या धावा धावफलकावरती जोडल्यात. 10 बॉल 31ची आवश्यकता. स्पर्धेचा नियम आहे शेंडी जाऊ नाही तर मुंडी जाऊ, नवरा मरो नाही नवरी मरो, कंपल्सरी चेस रूल्स आहे. इथे कंपल्सरी धावा तुम्हाला बनवाव्याच लागणार आहेत. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा अजित भोईर. त्या जो मजबूत रट्टा मारला पहिले बॉल काय त्यांचा सुमडेत कोंबडी मारला. त्याच्यानंतर असा तिसऱ्या बॉल धनकान दिला का बास. यावेळेस हो फटका सजवला डीप मधून शतरक्षक आलाय. ना इला झाला तो परत खालच्या आळेचा गडी आला, वरच्या आळे बास. त्यांना माहित आहे रोज मटण खाण्यापेक्षा एक दिवस कांद्याचा रस्सा खालेला बरा. म्हणजे मोठा फटका खेळण्यापेक्षा सिंगल डबल देखील खेळलेली बरी. आता धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 29 बनल्यात. अर्धा डाव कंप्लीट झाला. अर्ध्या डावाची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने 9 बॉल 29ची आवश्यकता. यावेळेस देखील हो फटका लाजवाब. एक होता मटका, मटक्यात होता ताक, तू खाली वाक. षटकार मारला 1 नंबर भावा झाक. 6 धावा. आता षटकार मारायला लागला. तुम्ही त्याला काय सांगा, लग्नाच्या उठणी लावायची, हळदी लावायच्या आधी शुभमंगल सावधान करायचे. मग आताचा पोऱ्या कोट तर जोमात आलाय. वेळ वाचवा नाही. स्पीडअप कसं आपले लोकांना काही कळत माहिती आहे का? फक्त सांगला पाहिजे. नवरदेवाच्या मामाने लवकरात लवकर नवरीला नवरदेवाला मंडपात घेऊन येणे, लग्नाचा मुहूर्त निघून जात चाललेला आहे. तात्याला धक्का देऊन डायरेक्ट स्टेजवर जाऊया. वेळ वाचवणं महत्वाचं राहील मित्रांनो. सहकार्य असू द्या. गोलंदाज तयार. इथे फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. याला डिग्री लावा तुम्ही. पहिले उतारा करा. 5 मिरच्या आणा, बिबू आणा. तिकडे तो बॉल मारतो, इकडे करीत ऐक. अरे माझ्या अंगात काही शिरायचं ना. असे माणसापासून मला बिव वाटत हो का. बघा
जरूर तो तिकडे मारितो, पण करंट याला लागायचं म्हणजे याचा फ्यूज बीज नाही उडणार ना तुझा. ऑलिमिनची तार लावून दे. जाऊया, चांगला पटका आलाय. संघाची धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळेल 36. विजयासाठी 7 बॉल 22ची आवश्यकता. 7 चेंडू 22 धावा. शेवटचा बॉल या षटकामध्ये शिल्लक आहे. स्ट्राईक एंडमध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस मयूर कातकरी. नो बॉल, घाण्या बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, दलिंदर बॉल, पनवत्या बॉल, वाटला बॉल, दलफद्रे बॉल. पापा बरं तुम्ही इकडे नो सांगता, हंपर तिकडे का आलात? एक काम करा, त्यांना विश्रांती द्याव का? तुम्ही जाता का आतमध्ये फटाफट? अगदी जरूर. पंचाचा सिग्नल आलाय आणि या काय येवयाचा गडी चांगला तर षटाकचा बोजा याचा 52 क्विंटल निघत झालाय. साईज जर हेरली तर गोल गरगरीत डांगरासारखी मागून पुढून ओक्या. अगदी आपण पाहू शकाल निश्चित मित्रांनो. फक्त अशी मजाक यापुढे काही नाहीये. शेवटचे 7 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता, कारण धावा धावफलकावरती लागले गेलेत 38 धावा. 7 बॉल 20 धावा ज्या बनवायच्या आहेत इथून पुढे विजयासाठी. बापा तुम्ही आयडियाच आणला, लावू का? नाही तर मग लावा झेंडू बाम करा काम, लावा बाम करा काम. चला चला आमच्या गजा शेट पहा काय सांगायचं. त्याच्या पोटात कोणी बोलेल बघा काय भरलं आणि काय नाही. गुड्डू 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 गुड्डू. यस ए तो झलक आहे. जाऊया. 7 बॉल 20ची आवश्यकता आहे मित्रांनो इथून पुढे मॅच मध्ये. फ्रीडचा बॉल. फ्रीड म्हणजे काय माहिती का, लगीन केला पण आता हुंडा बाकी राहिला. फ्रीड बॉल. गोलंदाज तयार. बस अशी अपील म्हणजे कशी माहित आहे का, ज्याच्या पोटात पाप त्याला पोरा होतील आपा फटाफट फटाफट. त्याला वेळ वाचवणं महत्वाचं राहील. विनंती आहे आपल्याला प्रति षटकामागे 5 मिनिटाचा अवधी आहे, त्यामुळे आपण जास्तचा वेळ खर्च करू नका. आता उर्वरित 6 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी धावा बनवणं फार महत्वाचं राहील. तुमचा टाइम हा काउंट केला जातोय, त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला प्रति षटकामागे 5 मिनिटाचा अवधी दिलेला आहे, त्या वेळेतच षटक तुम्हाला समाप्त करायचं आहे. जास्तचा वेळ खर्च करू नका आपल्याला विनंती आहे. आणि गोलंदाज सुमित पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे षटक हानामारी कुथवा कुथी रेमटा रेमटी धोदा धोदाईची इथे ओर घडलं जाईल. काय नाही काय नाही. 20 धावा बनवायच्या आहेत, पण चेंडू शिल्लक आहेत आपल्याकडे 6 आणि धावेची गरज आहे 20. त्यामुळे निश्चित आता फलंदाजी करणाऱ्या टीमला आता मोठाले फटके खेळणं अपेक्षित राहणार आहे. चला सहकार्य करा आयोजकांसाठी. आयोजकांच्या माध्यमातून ज्या ज्या सूचना आमच्यापर्यंत येत आहेत त्या त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, त्यामुळे आपल्याला विनंती आहे. गोलंदाज तयार होईल सुमित पाटील. बापा रे पहा 8-24 ला पहिला चेंडू पडला गेलाय या मॅचचा आणि आतापर्यंत 8-14 झालेत. मला वाटतं 7-24 हा असा कार्यक्रम नाही. त्याच बोललो अरे 8-24 झालं एक नेमका माझी किडनी फुगली का काय झाली. हरकत नाही होत आहे. गोलंदाज तयार. काय बोलायचं आहे. कीपर पण मजबूत गडी. काय सांगत आहे, इकडून सुटकून बॉल टिकल्याने पुटकून गेला नाही इला झाला. काय करेल तो बॅट्समन. त्याचा वजन जर हेरला तर बोजा बारदान काट छाटके षटाक बचे आत्मा परंतु पाहिलं जाईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. गोलंदाज तयार होतोय. जास्तचा वेळ घेऊ नका. सातत्याने जर पाहिला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम तयार राहायचं आहे. जास्तचा वेळ घेऊ नका. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस पटका इथे हवेत परंतु नाही इलात. कुणीच फिल्डर नाही. पंच पटकन तुम्ही जाऊन कॅच घ्यायची ना. काल खालतं पडून द्यायचा. काय सांगायचं नको झालं. असा जाहिरात व्हायची नाही परत. मग इथे जरूर अगदी आपण पाहू शकाल पुन्हा एकदा इथे धावफलकावरती थोडंसं परिवर्तन पाहायला मिळेल. 4 बॉल 18 ची आवश्यकता मॅच मध्ये. हा सामना कोण जिंकणार कोण नाही
ते पाहिलं जाणार आहे. गोलंदाज तयार. पहा उजव्या हाताचा खेळाडू, डावखुरा हाताचा खेळाडू म्हणजे प्रत्येक वेळेस क्षेत्ररक्षणाचं जाळं इथे विणलं जातं. जाळं विणणं फार महत्वाचं आहे. चला इथे जाऊया पुन्हा एकदा. गोलंदाज तयार. 4 बॉल 18ची आवश्यकता. यावेळेस फटका हवे क्षेत्ररक्षक बॉल खाली नाईलाज झाला. आपल्याला टोपण्या यो शॉट झोपण्या कार्यक्रम फिट भयानक कार्यक्रम. करी थी आमचा पोशाच पका खेत्री ना, कारण रात्री 12ला जन्मलेला गडी भयानक. जाऊया मैदानाच्या सामन्यामध्ये ट्विस्ट आली आहे. शेवटचे 3 बॉल 12ची आवश्यकता. तेवढीच चांगली गोलंदाजी, तेवढीच चांगली फलंदाजी. 3 चेंडू 12 धावा. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, एक सिंगल इथे कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. धावाची संधी पण नाईलाज झाला. नशीब गांडू त्याला काय करी पांडू. खा बोशाड्या, खा बोशाड्या, खा बोशाड्या. जरूर अगदी प्रयत्न करणं फार महत्वाचं राहणार आहे. 2 बॉल आता 10ची आवश्यकता. कांडी टाईट मॅच, कांडी टाईट. 2 बॉल 10. भयानक कार्यक्रम. चला नाही काय माहिती आहे का, मॅच गरम झाल्यानंतर त्यांना गरम व्हायला लागला. जाऊया. 2 बॉल 10ची आवश्यकता. 2 बॉल 10ची आवश्यकता. बेकार काय बोलायचं. आधी जरासा वाकला आणि मग रट्टा टेकला. बॉल मात्र इथे 6 धाव्यांसाठी षटकार. आता कांडी टाईट. पोपट जरासा दाबून ठेवा मानावं, कारण यांचा पोपट जोरावला. आता मॅच कमालीची आहे. 1 बॉल आता आवश्यकता आहे 4 धावेची. आता काय होणार ही मॅच कोण जिंकणार. दोनही संघांच्या पासण्या फुसफुस होणार. काय पप्पी ज्याचे का हे पटकन जे काय बोलायचं आहे. 1 बॉल 4ची आवश्यकता. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. बनल्या जातील का 4 धावा. 1 चेंडू डॉट येणार, विकेट येणार, चौकार येणार, षटकार येणार. काय घडणार काय नाही इथे पाहिलं जाईल. गोलंदाज आपण पाहू शकाल सुमित पाटील, ज्याच्यासाठी आता मोठी चॅलेंज राहिली आहे. 1 बॉल 4 बनवायचे आहेत. इथे 4 धावा महत्वाच्या आहेत. 1 डॉट बॉल देखील महत्वाचा आहे. परंतु काय घडणार काय नाही. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 1 बॉल 4ची आवश्यकता. बापा रे, जुलाब लागायची लक्षणं झाली. खाला पण ऍसिडिटी. पचल अपचल ना पचल काय नाही. इथे पाहू शकाल 1 बॉल 4 धावा. 4 धावा 1 बॉल. बनणार का. ए बापा रे, भयानक कार्यक्रम. असा कार्यक्रम म्हणजे काय माहित आहे का, जा सासऱ्याला जावय पसंत आला, सासूला जावय पसंत आला, पण मावस सासूला ना पसंत. ब्लॅक डायमंड. झेरॉक्स मारतात आम्हाला. इकडे बसलेला आहे ना तात्या, तुम्हाला कंच मंत्र लागतोय तर सांगा. तुमचे वय 7-12 चढू. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. काय घडणार काय नाही. कांडी टाईट मॅच. भयानक कार्यक्रम. जुलाब, सर्दी, खोकला, आला, सुंटा, गायब. कावील होते का डेंगू, डेंगू का मलेरिया. 1 बॉल 3. 1 बॉल 3ची आवश्यकता. षटकारानं मॅच केला फिनिश. फलंदाजाचे कौतुक. मॅच झालेली आहे. योगेश तुमचा पायगुण चांगला आहे. शेवटच्या चेंडूवर मॅच आली आणि संकेत जाधवनं षटकार मारून ते मॅच जिंकवली. 20 धावांची गरज होती 6 चेंडूंमध्ये आणि ती मॅच जिंकलेली. बारवाई संघानं विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. बोरिवली संघाचं पण इथे या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतलात. आपलंही स्वागत. कसरखान संघानं टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इथे आपण पाहुण्यांचं स्वागत करणार आहोत. आदरणीय आमचे पाहुणे सन्माननीय शिवाजी शेठ पाटील उद्योजक बोरिवली यांना विनंती आहे की आम्ही आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. शिवाजी शेठ पाटील उद्योजक बोरिवली यांना विनंती करतोय
की आपलं स्वागत इथे करण्यात येईल. मी आपणास विनंती करतोय. कित्येक मान्यवर आपण पाहतोय, काल पहिली रात्र होती, आज दुसरी रात्र आहे. आदरणीय शिवाजी पाटील साहेब, उद्योजक बोरिवली, आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्याची विनंती मी करतोय. अण्णा